मॅच सुरू होताना तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी आला पाहिजे. दोन्ही संघाचा एकही खेळाडू नाहीये. चला दोन्ही संघाच्या राखीव खेळाडू पटकन या. शारदाई आणि ची साई स्ट्रायकर्स. चला धावत या वेळ घेऊ नका. पहिल्या षटक घेऊन बॉलर आपण पाहत आहोत. जो संघ आहे शारदाई या संघाकडून सिद्धेश संतोष. बॉलर संतोष. स्ट्राईकला मोहिल. नॉन स्ट्राईक एंडला मोहिल बरोबर बघूया. अनिकेत नॉन स्ट्राईकला विनायक. तर नॉन स्ट्राईकला विनायक, स्ट्राईकला मोहिल आणि गोलंदाजीसाठी संतोष. पहिलं षटक घेऊन. दुसरी मॅच फार महत्त्वाची आहे शारदा 11 साठी. पहिली मॅच टाय होती 1-1 पॉईंटने. आपण पाहिलं मिथ 13 आणि श्री साई स्ट्रायकर्समध्ये. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट मोहिलसाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. काउंटर अटॅक. चेंडू जातोय 2 धावांसाठी. मात्र एक चांगला कॉन्फिडंट स्ट्रोक पाहायला मिळाला. मोहिल किती कॉन्फिडंट आहे बघा. मगाशी पण आपण पाहिले शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा 59 करायचे होते 21 धावा. ज्या प्रकारे षटकार आला त्यानंतर दुहेरी धाव, नंतर पुन्हा षटकार. बाद झाले ते पण फुलटॉस बॉलवर. आणि त्यानंतर शेवट 2 बॉल 7 असताना रोहनने मारलेला एका हाताने चौकार जो निर्णायक ठरला. पहिल्या बॉलवर 2ने सुरुवात. संतोष तयार. पुढचा बॉल. लवकर खेळले. हा देखील ऑन साईडला खेळायला गेले होते. पहिला पॉवर प्ले आपण पाहतोय. 2 बॉल धावसंख्या 2. दुसरा सामना दोन्ही संघांचा आपण पाहतोय. धन्यवाद रायझिंग चॅम्प, स्टॉकीज ऑफ टेनिस क्रिकेट बॅट, चिंतामणी वडापाव, संतनू हिरलेकर, मराठी युवा उद्योजक. आता मात्र संधी मिळाली आणि 2 झाडांच्या मधून आहे तोय बघूया. डायरेक्ट पलीकडे आहे की 1 बाउंड चौकार. बघूया पंचांचा इशारा येतोय आणि निश्चितपणे हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. इस बल्लेबाज को जब मिलती है दरार ये चुरा लेते 4 और गेंद सीमा रेखे के बाहर. फराज 4 रन के लिए बेहतरीन स्ट्रोक. 2 पेड़ों के बीच जिस तरह से अगर देखा जाए तो जड़ के ऊपर से ये गेंद निकल गई. 4 रन के लिए. दोन्ही खोडांच्या मधून सुंदर पद्धतीने 3 बॉलची अच्छी शुरुआत. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं बैटर. देख रहे हैं हम कि हवा जिस तरह से चल रही है मौके की तलाश में है बल्लेबाज भी. ओ व्हाट अ शॉट. ये तो बिल्कुल 4 आएंगे. बेहतरीन स्ट्रोक. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. बेहतरीन दंदनाता सनसनाता 4 रन. धन्यवाद आदित्य एंटरप्राइजेस, त्रिमूर्ति डेकोरेटर्स, श्री हितेश गावडे, एटोमाइज इव्हेंट्स, लिव श्री अथर्व सावंत युवा मराठी उद्योजक, लक्ष्मीदीप आर्ट, संदीप भिकाजी मोरे, बाबा कोला, सुशांत सावंत, स्पोर्टी सैक, भगवान सावंत जी, सभी का धन्यवाद. रितेश गावडे, त्रिमूर्ति डेकोरेटर्स, नैवेद्य कुमार नैवेद्य, योगेश पाटिल. और जिस अंदाज से बैटिंग कर रहे हैं, पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड, सकारात्मक दृष्टिकोण. 4 बॉल हो चुके हैं. 2 बैक टू बैक चौके. पहले ओवर में रन संख्या 10 और एक आक्रामक. ये तो बहुत ही लंबा. पहले तो थोड़ा बेटर था ये बेस. 4 रन और 3 चौके के लिए शिवाजी कदम इनकी तरफ से 501 का पुरस्कार था. वो इस बल्लेबाज को अब मिल जाएगा. शिवाजी कदम यांच्याकडून हॅट्रिक चौकारासाठी आणि पहिलं प्राइज पण त्यानेच घेतलं होतं शिवाजी कदम यांच्याकडून. आणि आता देखील हॅट्रिक चौकाराचं पारितोषिक त्याच्यासाठी आलेलं. ओ सावकाश सांभाळा. कल्पवृक्ष वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. इकडे कल्पवृक्ष. सावकाश, घाई करू नका. हवा वाढलेली आहे. नक्कीच ही गुलाबी हवा वेड लावीत जीवा. मग थोडंसं सावकाश. चला धाव संख्या 14. शेवटचा बॉल. हॅट्रिक चौकारानंतर स्ट्राइकला तयार आहे मोहिल. बहुत ही कमाल का है मोहिल.
सबका जीता है दिल, वह है मोहिल। आखिरी गेंद, पहले ओवर की पावर प्ले की गेंदबाज तैयार संतोष। ओ ये गेंद 2 रन के लिए बिल्कुल जाएगी। यस, ये 2 रन के साथ रन संख्या 16, धाव संख्या 16। प्रेक्षक झालेत गोळा आणि आपण पाहतोय याची देही याची डोळा, बिग बॅश क्रिकेट टुर्नामेंटचा दैदिप्यमान सोहळा। वर्ष 12वा पर्व ज्याचा आम्हाला गर्व, ज्यामध्ये आलं सर्व। तिसरा सामना ज्या पद्धतीने आपण पाहिला वन साइडेड, त्यानंतर चौथा सामना जो थोडासा बऱ्यापैकी वन साइडेड, कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये ती लढत पाहायला मिळाली। पहिल्या सामन्यामध्ये टाय झाली होती मॅच, आणि आता हा 5वा सामना आपण पाहत आहोत। साई स्ट्रायकर्स विरुद्ध शारदा 11। लेफ्ट हँड बॅटर विनायक is taking the charge against bowler Siddesh from the far end. Score 14-16 for the loss of 0 in the first over. Siddesh, second over. Right arm over the wicket for the left hand batter. He's on strike, Vinayak. And the batsman playing on 16, Mohil. Siddesh, bowler. Let's see what kind of batting is looking for against batter Vinayak. Bowler tayar. Right arm over the wicket, Siddesh. He has to take the initiative for team Shardai. Here we go. Next one. कवर पर खेला हुआ स्ट्रोक, 1 रन, रन संख्या 17। स्ट्राइक रोटेट किया, अच्छी बात है। मोहिल चावड़ा, the captain, the icon play leading from the front, and he has to take the initiative। बहुत ही बढ़िया स्टार्ट, 17 रन बने हैं। 1.1 once again Siddesh, right arm over the wicket for the next ball। Oh, there is edge, it's the big edge, and unfortunate wicketkeeper dropped the catch। क्या छूटा सपना टूटा, मुकद्दर उठा दिल टूटा। क्या मौका टूटेगा क्या छूटेगा, बहुत कुछ होने वाला है। मैच इज ऑन। बहुत ही बढ़िया प्रदर्शन, मौके की तलाश कर रहे थे, मौका बनाया था, लगभग हाथ में लगकर गेंद नीचे गिरी। 17 रन बने हैं बिना विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पथ पर, गेंदबाजी के लिए तैयार। फिर एक बार सीधे स्ट्राइक पर मोहिल, जिन्होंने अब तक जीता है सभी का दिल, वही मोहिल बल्लेबाजी करने के लिए तैयार। अगली गेंद, ओ फिर एक बार मिस टाइम स्ट्रोक, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी जाएंगे 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा और रन संख्या में बढ़ोतरी। रन संख्या 18 रन, 18 for the loss of 0 in the second over। There is a short point, cover point, mid off, long on, short mid wicket, short square leg, and one play toward the short mid on। These are the fielding placement for batter Vinayak and Mohil। 18 for the loss of 0 in the second over। Siddesh, oh what a shot, slog sweep, 2 runs, each and every stroke is managed quite well, and the last moment eventually went for that big one, and 2 runs declared, score 20। आखिरी समय पर लो फुल टॉस को अच्छी तरह से उस गेंद को पढ़ लिया, फिर जड़ दिया। 2 रन, रन संख्या 20। ओवर नंबर दूसरा चलता हुआ, 20 रन। सिद्धेश की अगली गेंद, ओ डबल माइंड, लेग स्टंप के बाहर पिचिंग, बहुत कुछ चीजें देख रहे हैं अंपायर भी। बल्लेबाज कहां पर खड़े हैं, बॉल की लेंथ कहां पर है, बॉल अंदर जा रहा है कि बाहर, बहुत सारी चीजें हैं। उसे मद्देनजर रखते हुए कोई वहां पर इशारा नहीं रवि द्वारा। रवि पवार सर को हम देख रहे हैं, सुभाष सुबोध गढ़से सर, अभी परब सर। अच्छी गेंदबाजी, सिद्धेश ने इस मैच में कमबैक करने वाला ओवर किया है। अब तक देखिए 4 रन दिए हैं। धाव संख्या 20, पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, षटक संपलेला आहे। अप्रतिम षटक, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण, जी आवश्यकता आहे आणि ती ओळख आहे सिद्धेशची, तेच या ठिकाणी दाखवतोय। धाव संख्या 2 ओव्हर नंतर 20। पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात
आणि आता गोलंदाजीवर मोठी जबाबदारी. गोलंदाजीसाठी येतोय बॉलर. भूषण पांचाळ. मोठी जबाबदारी, अनुभव आहे आणि अनुभव या ठिकाणी आता निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र मोहिलला देखील आक्रमण करावं लागेल. खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक चेंडूचा टप्पा ओळखून बॅटिंग करतोय, मॅचची सिच्युएशन ओळखतोय आणि अनुकूल परिस्थितीप्रमाणे प्रतिकूल फलंदाजी करताना पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा कुठल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्यात आणि आता गोलंदाजीसाठी भूषण पांचाळ. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील फुटचा बॉल. तिसरं षटक. धावसंख्या 20. 10ची सरासरी आहे. या 10च्या सरासरीने गेले तर 60-65 होऊ शकते. आक्रमण करावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. प्रशांत. चला, स्ट्राईकला मोहिल. भूषण पांचाळ. पहिला बॉल. ओ, मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतोय, मात्र डिक्लेअर मध्ये. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. स्टेज च्या पलीकडे नाही. एक धाव आहे. धाव संख्या 21. 21. धाव संख्या 21. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय भूषण पांचाळ. स्ट्राईकला मोहिल. वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. 18 वर खेळतोय. 9 बॉल्स 4 बॉल 3 वर खेळतोय विनायक. एक चांगली ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस. मिस टाइम आणि खेळाडू बाद. गॉन. म्हटलं होतं की अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अनुभवाचं बोल भूषणने दाखवले. बघ, या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये फुल टॉस वर आउट. आता देखील आपण पाहिलं फुल टॉस आणि बॉल फिरला. 2 वेळेस आपण पाहिलं. दोन्ही वेळेस जबरदस्त टच मध्ये असताना आउट आला. धावसंख्या 21 वर पहिला गडी बाद. 2.2. 21 for 1. नवीन फलंदाज वेदस्तु. न्यू बैटर बाहुबली बैक. और बाहुबली को अब बल्लेबाजी करनी होगी. क्या बाहुबली यहां पर कमबैक करेंगे? वेदस्तु. निश्चित तौर पर इस बल्लेबाज पर जिम्मेदारी होगी. जिस स्ट्रोक को खेलने गए थे और आउट हुए, अब मोहिल आउट होने के बाद पूरी जिम्मेदारी डबल ए का बल्ला लेकर तैयार है. एक नया जो ऑडिशन हम देख रहे हैं, एडिशन आ चुका है. रॉयल डबल ए के बल्ले बहुत चल रहे हैं. अलग अलग बल्ले के साथ अब चलते हैं. क्रिकेट खेला जाता है. पुरानी यादें अलग है. शिसाई स्ट्राइकर्स. बल्लेबाज तैयार. स्ट्राइक पर. ओ, बोल्ड. कमान के लिए कटर. बॉल टप्पा कहां पता ही नहीं चला. एक्शन रिप्ले आप देख सकते हो. जो भी लाइव देख रहे हैं स्क्रीन पर आप देख सकते हो बॉल टप्पा कैसे गिरा और जब बल्ला गया तब तक क्लीन बोल्ड. चारों खाने चित. अब क्या पछताए जो चिड़िया चूक गई खेत. क्लीन बोल्ड. गॉन. विकेट का पतन. जिस बल्लेबाज से बड़ी उम्मीद थी, आशा की किरण थी, और वो उम्मीद नहीं. अब जिम्मेदारी नए बल्लेबाजों पर. 2 बैक टू बैक विकेट. और जैसे मैंने कहा था भूषण पांचाल, अनुभव की कोई कमी नहीं. एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. अनुभव एक महान शिक्षक होता है और वही यहाँ पर बता रहे भूषण पांचाळ. अनुभवाला निश्चितच कुठल्या प्रकारची तोड नाही. पाहतोय टोटल 21. रन संख्या 21. 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद. स्लोवर वन. हैट्रिक. और ये देखिए हैट्रिक. नाम है इनका भूषण पांचाल. अपने टीम का भूषण है. कर्म भूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. बहुत ही कमाल की गेंदबाजी. सटीक लाइन एंड लेन. नपीतुली गेंदबाजी. पहले पॉइंट पर खिलाड़ी, बाद में क्लीन बोल्ड. और जिस तरह से पांव में वड़ा बंद होता है उस तरह से वो विकेट मिला. और बिल्कुल ये तीसरा विकेट. हैट्रिक. महेश जाधव इनकी तरफ से 500 रुपया. और अमोक पंडित ओनर टीम के
शारदाई टीम के ओनर अमोक पंडित जी, इनकी तरफ से ये 500 रुपया धनराशि पुरस्कार। भूषण पांचाल इज ऑन फायर, वाटर बॉलिंग, बहुत ही कमाल की गेंदबाजी। पहले बॉल पर मोहिल आउट होने के बाद बड़ी विकेट वेदस्तु की, क्योंकि वेदस्तु को रुककर बल्लेबाजी करनी थी, लेकिन उनका क्लीन बोल्ड और उसके बाद तीसरा विकेट। अब मयूरेश, जिन पर जिम्मेदारी होगी, मयूरेश अब आएंगे कदम स्ट्राइक पर, गेंदबाजी के लिए तैयार। भूषण पांचाल अगली गेंद, ओ ये देखिए, और एक लेग कटर, कमाल की गेंदबाजी। बाहुबली में कटप्पा और यहां पर भूषण का टप्पा कर रहे, कार्यक्रम बना रहे हैं, कोई मौका नहीं दे रहे। जिस तरह की गेंदबाजी यहां पर कर रहे हैं, बहुत ही चारों खाने चित, बल्लेबाज को विचार करने पर मजबूर कर रहे हैं। पहली बॉल पर डॉट, विकेट 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 डॉट, 5 बॉल 1 रन, रन संख्या 21। ओ ये देखिए क्या हुआ, इतनी अच्छी नहीं, देखिए ये बहादुर का साथ देता है भगवान भी, यह सिक्सर हो सकता था, लेकिन डाली को लगकर यहां पर गेंद नीचे आई। 22 रन बने। किसे पता था कि मोहिल पहले ओवर में 16 रन का स्टार्ट देने के बाद 3 विकेट जाएंगे और रन संख्या केवल इसके बाद 12 बॉल में 4 ही नहीं 6 ही बनेंगे। तो यहां से कहीं ना कहीं विचार करना होगा विनायक को, नए साथी को साथ चलना होगा। बढ़ रहा टेंशन, अब बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन, साझेदारी की जरूरत। 3 ओवर का खेल पूरा हो चुका है, रन संख्या 22, 3 विकेट के नुकसान पर। अब बल्लेबाज मयूरेश कदम को निश्चित तौर पर कदम बढ़ाना होगा। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। विश्वास को जागृत करना होगा, आत्मविश्वास की झलक दिखानी होगी। बल्ले के साथ देखेंगे गेंदबाजी के लिए फिर एक बार संतोष या सिद्धेश। संतोष बॉलर, गेंदबाजी के लिए बॉलर सिद्धेश। 3 ओवर के बाद रन संख्या 22, 3 विकेट के नुकसान पर सिद्धेश चले अगली गेंद। ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड बॉल। और ये देखिए जिस अंदाज से इस गेंद को करना चाहते थे कुछ अलग, और गेंद चली गई कुछ और। 23 रन 3 विकेट के नुकसान पर। और यहां से अब नई सोच के साथ चलना होगा मयूरेश कदम और विनायक को। जैसे मैंने कहा कि 18 बॉल्स में वो 30-35 का लक्ष्य तैयार करना होगा, ताकि 56-60 बने। और पटकी भी गेंद, 1 रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर दौड़कर 1 रन से संतोष। रन संख्या डिक्लेयर बता रहे अंपायर, 24 रन बने हैं। ओवर नंबर ये 4था चलता हुआ। सिद्धेश विनायक पर जिम्मेदारी होगी, हालांकि टॉस जीतकर शारदाई 11 टीम ने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। श्री साई स्ट्राइकर, जिनका पहला मुकाबला मीत 13 के अगेंस्ट टाई हुआ था। भूषण पांचाल के लिए प्राइज आ चुका है। व्हाट अ शॉट, पावरफुल गेंद, निश्चित तौर पर डीप मिड विकेट के बाहर गोल। देखेंगे अंपायर का इशारा, ये 2 रन आएंगे, इन 2 रनों के साथ 26। अमोक पंडित जो टीम के ओनर, और महेश जाधव जिनकी तरफ से 500 धनराशि पुरस्कार भूषण पांचाल, इनके पास निश्चित तौर पर जाएगा। हैट्रिक के लिए पहला अर्धशतक जिन्होंने बनाया वो दुष्यंत जाधव है। 52 रनों की एक धुआंधार वाली पारी, और पहला हैट्रिक लेने वाले खिलाड़ी है गेंदबाज जिनका नाम है भूषण पांचाल। कमाल की गेंदबाजी। और 3 प्रमुख खिलाड़ी आउट हो चुके हैं। स्ट्राइक पर मयूरेश अगली गेंद, बल्ले का किनारा, मोटा सीरा, लेकिन विकेट कीपर का सहारा नहीं बना। ज्यादा उछाल लेती हुई गेंद थी। देखिए जिस तरह से बॉल राइज हो रहा है, इससे पता चल रहा है कि पिच पर अभी भी मदद है। अगर बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे तो गेंदबाज भी अगर अच्छे सतह को हिट करेंगे, द कॉरिडोर ऑफ बैट्समैन गुडलेन का है, उसे हिट करना होगा। रन संख्या 26, 3 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए तैयार सिद्धेश, राइट आर्म ओवर द विकेट। विनायक और दोनों बैटर मयूरेश, इन दोनों को एक दूसरे के साथ बात करना होगा कि इस मैच में अगर हमें निश्चित तौर पर तैयार रहना है तो किस टारगेट की तरफ मार्गक्रमण करना है। अगली गेंद, स्लोवर 1,
वाइड बॉल 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। चौथा ओवर चल रहा है, जैसे बॉल यहाँ पर बाउंस हो रहा है। और देखिए अच्छी बात है कि भूषण बात कर रहे हैं सिद्धेश के साथ। हालांकि सिद्धेश, संतोष, भूषण एक अच्छा बॉलिंग अटैक है, लेकिन पहले मैच में जो गेंदबाजी नहीं चली, लेकिन इस मैच में वो गेंदबाजी का रंग दिखा रहे हैं। रन संख्या 27। अगली गेंद, ये भी गेंद ऑफ स्टंप के बाहर, काफी बाहर, वाइड। देखिए टप्पा बहुत ही दूर कर रहे हैं और जिसका फायदा यहाँ पर बल्लेबाज और बल्लेबाजी करने वाली टीम को मिल रहा है। श्री साई स्ट्राइकर। देखिए रन संख्या बहुत बढ़िया है, 28 बने हैं। ऐसे नहीं कि रन संख्या अच्छी नहीं है, अच्छा एवरेज जो स्टार्ट दिया था मोहिल ने 16 का, जिसे आगे लेकर चलना होगा, क्योंकि 16 का पहले ओवर में रन संख्या थी, उसके बाद केवल 12 रन बने हैं। हालांकि उसके बाद 2 ओवर पूरे हो चुके हैं, उसके बाद तीसरे ओवर की ये 3 बॉल भी हो चुके हैं, तो लगभग 15 बॉल में केवल आपने 12 रन बनाए हैं। ये भी एक चिंता का विषय है। गेंदबाजी के लिए तैयार, स्ट्राइक पर मयूरेश। इस गेंद को पुल किया है, लेकिन बिहाइंड विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन। 29। बूंद बूंद से सागर बनता है, उंगली उंगली से कलाई बनती है, लेकिन यहाँ पर भी मयूरेश कदम और श्री स्ट्राइकर्स टीम जो चल रहे हैं एक बड़े लक्ष्य की तरफ। आखिरी गेंद 2 बाकी है, 29 बने हैं। शेवटच्या 2 चेंडूवर आक्रमण करावं लागेल मयूरेश कदम। धाव संख्या 29। 2 बॉलमध्ये किमान 4 जरी आले तरी सुद्धा एक 33-34 जी 4 ओव्हरमध्ये एक चांगली टोटल म्हणू शकतो, जेणेकरून 12 बॉल्समध्ये 20-25 आपण 55-60 पर्यंत पोहोचू शकता। पुढचा बॉल बॉलिंग मार्क पर आले, थोडेसे थांबले, डेड बॉल आहे। धाव संख्या 29, 3.4। चौथा षटक यानंतर दोन्ही संघांनी तयार राहायचंय। चिंतामणी 11 आणि चिंचपोकळी चॅलेंजर्स जो पुढील सामना आहे। आता मात्र संधी मिळाली, संधीचं सोनं करत असताना 2 धावा मिळाल्या। धाव संख्या 31। हीच बॅटिंग करायची आहे। बघा जिथे कुठे काहीच मिळत नाही तिथे एकेरी धाव देखील फार महत्त्वाची। समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग। कुछ होना है, कुछ पाना है, लेकिन कुछ नहीं होने से कुछ होना अच्छी बात है, और यहाँ पर यह आवश्यक है। 31 बने हैं, 3 विकेट। फिर एक बार सामने खेला हुआ स्ट्रोक नहीं, शॉर्ट मिड विकेट पर खिलाड़ी वहां पर मौजूद, कोई रन नहीं। ओवर की समाप्ति 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 31 आणि गडी बाद झाले 3। तर 4 ओव्हर्स 31, 3 गडी बाद। प्रथम बॅटिंग करत असताना श्री साई स्ट्रायकर्स आपण पाहतोय बिग बॅश चिंचपोकळी आयोजित बिग बॅश चिंचपोकळी 2026 हे 12वे पर्व आपण पाहतोय। बघूया 3 ओव्हर झालेले आहेत, 4 आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये एखादा बॅटिंग पॉवर प्ले ट्राय करावा लागेल, जेणेकरून मॅक्झिमम रन्स जर 10-15 मिळाल्या चान्स बनू शकतो, आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ते बॅटिंग करावी लागेल। बघूया काय घडतं। एक हॅट्रिक जी महत्त्वाची ठरली, आणि हॅट्रिकने सामन्याचं गणित समीकरण बदललं, कारण सुरुवात 16ची होती आणि त्यानंतर भूषण पांचाचा एक जबरदस्त स्पेल ज्यामध्ये त्यांनी कमबॅक केलं। 4 ओव्हर्स 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। गोलंदाज सज्ज होते, बॉलरचं नाव बॉने। सौरभ सावंत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। आगळी वेगळी शैली आहे, मात्र विनायक आघाडीचा फलंदाज, याला मात्र कमबॅक करावा लागेल। ही हॅज टू टेक द इनिशिएटिव्ह नाउ। बैटिंग पावर प्ले हैज बीन टेकन, और अब देखेंगे बैटिंग पावर प्ले में क्या होगा। बल्लेबाज तैयार, इस बैटिंग पावर प्ले में अपने बल्ले के साथ जलवा अफरोज करने के लिए तैयार। पहली बॉल लेग स्टंप पर फुल टॉस थी, बड़े स्ट्रोक में तब्दील नहीं कर पाए, डॉट। कोई रन नहीं, 5 बॉल बाकी है, सोच समझकर बैटिंग करना होगा। अनमोल 5 बॉल, वैल्यूएबल, प्रेशियस, निर्णायक। सौरभ की अगली गेंद, स्लोअर 1, खिलाड़ी है लेकिन 1 रन तो मिलेगा जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करेंगे। 1 रन के साथ रन संख्या 32।
बैटिंग पावर प्ले, 4 गेंदे शेष। मयूरेश कदम, विनायक आक्रमण कर रहे हैं, रन्स को आगे लेकर चल रहे हैं श्री साई स्ट्राइकर्स के लिए रनों की जरूरत। सौरभ आता मात्र राऊंड द विकेट होता पहिला, आता ओव्हर द विकेट येतोय कारण राईट हँड बॅटर मयूरेश कदम स्ट्राईकला आहे। एका चांगल्या गार्ड घेऊन आपण स्टान्समध्ये उभा आहे। हाय बॅकलिफ्ट, स्लोवर वन आणि या ठिकाणी 1 धाव नाही 2 धावा डायरेक्ट पलीकडे। या 2 धावांनी धाव संख्या 34, 3 गडी बाद। 4.3, 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। स्टिल 3 बॉल्स टू गो। बॅटिंग पॉवर प्ले, हाणामारीचं षटक, आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅक। एक बॉल मोजून मापून तोलून खेळावं लागेल। थोडंसं आपण पाहतोय बॉलर बॉलिंगमध्ये जर पाहिलं तर ज्या प्रकारचे ॲक्शन आहे, शूजमध्ये थोडंसं थांबतोय, पॉज घेतोय। त्या दरम्यान विचारणा सुरू आहे, बोलणं चालू आहे, कानमंत्र दिले। मात्र आक्रमण मयूरेशला करावं लागेल कारण संघाची गरज आहे। बिग बॅश चिंचपोकळी ऑर्गनाइज्ड बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट टूर्नामेंट सीझन 12 2026 आणि 12वा पर्व आपण पाहतोय। धन्यवाद संतोष दादा राऊत, आधारस्तंभ अभिषेक जाधव। पुढचा बॉल सौरभ, आता मात्र हवेमध्ये बॉल आहे आणि खेळाडू बाद। अनिकेत सरमळकर त्या ठिकाणी येतोय, विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परततोय। मयूरेश बॅक टू द पॅव्हलियन, अनदर विकेट डाऊन गॉन। जज्बा, जोश, मराठीमध्ये ज्याला म्हणतात जिद्द, चिकाटी। मगाशी 2 बॉलला 7 असताना एका हाताने समोर चौकार मारणारा फलंदाज। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही। येतील वादळ, खेटेल तुफान, तरी चालतो वाट माझी, आणि अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही। ज्या प्रकारची बैटिंग रोहन कदम, दम दिखाना होगा रोहन को भी इस मैच में कमबैक करने के लिए, जो पहले मैच में दिखाया था की निश्चितपणे संघाची गरज आहे। इंजुरी आहे डाव्या हाताला, जी ग्रिप मिळत नाहीये, उजव्या हाताने बॅटिंग करतोय ग्रिप पकडण्यासाठी। धावसंख्या 34, 4 गडी बाद। डाव्या हाताला आपण पाहिलं तर निश्चितच बघा या प्रकारचा तुमची चिकाटी असते, ती जिद्द असते। त्या जिद्दीला सलाम आहे की संघासाठी मी उभा राहणार, संघासाठी खेळणार। ग्रिप नाही आहे तरी बॉटम हँडचा वापर करतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये मला वाटतं थोडंसं सौरभ सावंत या ठिकाणी पुन्हा एकदा अनकम्फर्टेबल आहे। संख्या 34, डीजे वाले थोडं येऊ दे गाड तोपर्यंत, साऊंड डीजे। गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, हे जुने दिवस होते। 15 ऑगस्टला लिंबाची गोळी मिळाली की असं वाटायचं सर्वच काही मिळालं। पार्लेजी, स्वाद भरे शक्ती भरे। गोलंदाज सज्ज होतोय, स्ट्राईकला बॅटर सज्ज। रोहन, डाव्या एष्टीवरचा बॉल, त्रास होतोय मात्र त्रास सहन करतोय। अफगाणिस्तान विरुद्ध आपण ग्लेन मॅक्सवेलला पाहिलं होतं, नभी कधी विसरणार नाही तो झेल। 69ला 7 आणि पीट कमिन्सने केले होते फक्त 16, 200 केले होते ग्लेन मॅक्सवेलने। अफगाणिस्तानचं स्वप्न अपुरं राहिलं होतं। 36, 4 गडी बाद। पुढचा बॉल, आता मात्र शेवटच्या क्षणाला अक्षरशः
ग्रीपवरचा डावा हात काढला त्याने, उजव्या हाताने बॅटिंग केली. 5 ओव्हरनंतर धावसंख्या 36. आज सकाळी ज्यावेळेस प्रसाद परब सरांनी विचारले तेव्हा मोहिल हेच म्हणाला होता की इफ टीम नीड्स इट रिअली कम बॅक, आणि कमबॅक करतोय, मात्र संघाची धुरा सांभाळतोय. 4 गडी बाद झाल्यानंतर बॅटिंगला आलाय 6व्या क्रमांकावर. 5 ओव्हरनंतर धावसंख्या 36. 9ची सरासरी जर आपण पाहिलं जी सुरुवातीला पाहायला मिळाली होती, मात्र तदनंतर आपण पाहिलं ज्या प्रकारे कमबॅक केलंय. गोलंदाजीसाठी येतोय अनिकेत सरमळकर, संघाचा आयकॉन. अमोघ पंडित यांच्याकडनं पारितोषिक आलेले 500 रुपये. महेश जाधव, त्यानंतर भूषण पांचाळ आपण घेऊन जायचं आहे हॅट्रिकसाठी. पहिलं अर्धशतक दुष्यंत जाधवच्या नावावर. इलू पॅकर 69 धावांचं टार्गेट दिलं. 52 धावा कुठल्या होत्या? पहिली आपण जर पाहिली तर हॅट्रिक, सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद करणारा भूषण पांचाळ. अनिकेत ऑफ ब्रेक, थोडासा थांबून या ठिकाणी. मात्र विनायकला आता पर्याय नाही है. अभी नहीं तो कभी नहीं, और यही बल्लेबाजी की ज़रूरत है. इन 2 रनों के साथ रन संख्या 38. देखिए 2 का भी अगर टेबल चलेगा फिर भी चल सकता है, 10 रन आ सकते हैं. राउंड द विकेट. अनिकेत पुढचा बॉल. ओ बॉल थोडासा स्लोअर वन. बाउन्सर आपण पाहिला, आणि या ठिकाणी बघा काय घडतंय. बाद होतोय रनआउटच्या रूपात. किती घाई होते बघा. बॉल टाकला होता थोडासा स्लोअर वन ऑफ ब्रेक, आणि ज्या प्रकारे यष्टी रक्षक त्या ठिकाणी तयार होतं. धावसंख्या 1ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या हळूहळू आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत या स्पर्धेमधले 38 जी लोएस्ट स्कोर आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं जो सामना पाहायला मिळाला होता अनिरा 11 विरुद्ध चिंचपोकळी चॅलेंजर्स, ज्यामध्ये चॅलेंजर्सने जबरदस्त बॅटिंग. साईश फुल सुंदर. स्वराजला आपण पाहिलं ॲक्शनमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर 2 रन्स. बघूया पंचांचा इशारा. 2 धावा. आर्यन नवीन बॅटर आलेला नॉन स्ट्राईकला. पुन्हा एकदा थोडंसं बघा ग्रीपवरनं हात सुटतोय, मात्र लढवय्या योद्ध्याप्रमाणे लढतोय. धावा आवश्यक आहेत संघासाठी, कारण दुसरा सामना आहे. प्रत्येक सामन्यामध्ये यश इम्पॉर्टंट आहे. पहिली मॅच टाय आहे, त्यामुळे ही मॅच महत्त्वाची आहे. आता मात्र पुन्हा एकदा पूल करायला गेलेत. 5.5 40 झालेत. 5 विकेट. प्रयत्न तो तरी किती करणार. ज्या प्रकारे शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. 40 फॉर द लॉस ऑफ 5. शेवटचा बॉल. राऊंड द विकेट. अनिकेत रूम बनवून खेळायला गेले. मागे डिक्लेअर मध्ये 41. 42 धावांचं लक्ष्य. 1 धाव मिळालेली आहे. 1 बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलला 2, नंतर रनआउट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 डॉट आणि 1. 2 डॉट नंतर 1. ओके, ओव्हर झालेली आहे. 42 लक्ष. भूषण पांचाळ आपलं पारितोषिक या ठिकाणी आहे, त्यानंतर घेऊन जायचंय तुम्ही. चला, धावांची गरज आहे. 42. टीम ओनर कडून अमोघ पंडित यांच्याकडून 501, महेश जाधव यांच्याकडून 501. ते आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे. 42 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत या स्पर्धेतली लोएस्ट टोटल आपण 38 पाहिली होती. आता ही धावसंख्या 41 आणि धावांचं लक्ष आहे. शारदाई जो पहिला सामना पराभूत झाला होता, ज्यांना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल, ज्यावेळेस पुन्हा एकदा आपण आपल्या कमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करूया. नुकतंच आम्ही अभिमानाने ज्यांचं नाव घेतोय, मोठमोठ्या स्पर्धात आपण त्यांच्या समृद्ध आवाजाने पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. मात्र सध्या DD स्पोर्ट नॅशनल
कर्नाटक बेंगलोर या ठिकाणी ज्यांनी स्पर्धा कव्हर करून आलेले आहेत असे आदरणीय प्रसाद परब सर यांच्याकडे जाऊया. सेकंड इनिंगला बघूया काय घडतंय काय बिघडतंय. धावांचं लक्ष आहे 42. ओव्हर टू प्रसाद परब सर. थँक्यू. थँक्यू सो मच राजेश कुळे यांचा तुम्ही आवाज ऐकत होते पहिल्या इनिंगमध्ये. चला टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस चिंतामणी विरोधात चिंचपोकळी चॅलेंजर. दोन्ही संघाच्या संघाने VIP डाईजवर जायचं आहे टॉससाठी. चिंतामणी विरोधात चिंचपोकळी चॅलेंजर्स दोन्ही संघांमध्ये टॉस इथे केला जाईल. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये शैलेश शेडगे यांचं इथे आगमन झालंय. शैलेश आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बिग बॅच चिंचपोकळी. शैलेश एक खूप चांगला क्रिकेटर आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की मोठमोठ्या संघांचा व्यवस्थापक म्हणून सुद्धा ती मात्र जबाबदारी पार पाडतो. सांगली प्रीमियर लीगमध्ये गतवर्षी आमचे जे आपण बघितलं ते म्हणजेच चॅम्पियन संघ ठरला त्यामध्ये मात्र सुद्धा ॲज अ मॅनेजर म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली होती. शैलेशने खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट एन्जॉय केली. ते म्हणजेच सांगली प्रीमियर लीग गोवा येथे येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 31 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत डे नाईट फॉर्मॅटमध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये आवर्जून तो संघ भाग घेताना आपल्याला पाहायला मिळतो. SA ब्रह्मा बॉईज गतवर्षी चॅम्पियन राहिलेले त्या स्पर्धेमध्ये. सो ऑल द बेस्ट. 42 रन्स टू विन फॉर शारदाई. पहिल्या सामन्यात ते 23 धावेने पराभूत झाले होते. त्यामुळे आता पॉईंट टेबलवर खातं उघडायचं असेल तर हा सामना जिंकणं त्या संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. शैलूचं मनापूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा शैलेश शेडगे. पेरू कंपाऊंडचं जे आपण ग्राउंड बघतो त्या ग्राउंडवर खूप चांगल्या क्रिकेट स्पर्धा आपण ज्या बघतो त्या शैलूच्याच देखरेखीखाली होत असतात. त्या शैलूचं आम्ही इथं स्वागत करत आहोत बिग बॅश चिंचपोळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. शैलेश शेडगे. टॉससाठी सुद्धा रिपोर्ट करायचा आहे. टॉस कंप्लीट करून घ्यायचा आहे. वेदस्तू राणे बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग याला लेफ्ट हँडर अनिकेत सरमळकर त्यासोबत यश रेवणकर. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करतोय. मॅच नंबर 5 सेकंड इनिंग. पहिला चेंडू वेदस्तूचा. रिदम प्रॉब्लेम रिदममध्ये आपण बघतो त्या ठिकाणी आला होता. रिलीज पॉईंट लावून थांबतोय. स्ट्राईक एंडला सुद्धा आपण बघतो की फलंदाजीला अनिकेत सरमळकर जो या संघाचा आयकॉन आहे. शारदा 11. पहिला चेंडू वेदस्तूचा. फुल टॉस हवेमध्ये चेंडू. मिस टाइम थोडासा. झेलचा प्रयत्न पण थोडासा अवघड होता हा झेल. पण चांगला प्रयत्न केला पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षकाने. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो +1. तर आपण कॉम्बिनेशन बघितलं तर फिल्डिंग पोझिशनमध्ये आपण बघितलं की ऑन साईडला 6 खेळाडू सेट केले होते हे पंच सांगतायत. आणि पंचांनी तो कॅन्सल केला डिसिजन. त्यामुळे फक्त एकच जाव इथे ॲड केली जाईल स्कोर कार्डवर. तो रूल या स्पर्धेमध्ये नाही आहे. या ग्राउंडवरच नाही आहे तो रूल 5 आणि 6चा. चार आणि 5चा रूल ऍक्च्युली. बॉलर आणि विकेट किपर कधी काउंट केले जात नाही. पण बँगलोरमध्ये आपण बघतो हे चित्र बरंच वेगळं असतं. सुद्धा बॉलर सुद्धा काउंट करतो. ज्या एंडला गोलंदाजी करतोय ज्या ट्रॅकवर गोलंदाजी करतोय बॉलरची सुद्धा फिल्डिंग पोझिशन काउंट केली जाते. असं सुद्धा आम्ही चित्र बघितलंय बँगलोरला. वेदस्तू पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग याला मागच्या सामन्यात लवकर बाद झाला यश. स्ट्रायकिंग याला यश रेवणकर. हो 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 क्या बात आहे. काय चेंडू होता. गुड लेंथवरनं खूप चांगला बाउन्स. डॉमिनेट करून गेला अक्षरशः चेंडू बघतो यश रेवणकरला. यश रेवणकर पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं ज्या ठिकाणी अमितने अप्रतिम झेल टिपला होता चिंतामणीच्या. तो यश रेवणकर स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या दाफलकावर 1. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत उभा आहे ऍक्च्युली.
चेंडू लास्ट मोमेंटला आपण बघतो की शॉट चेक केला त्या ठिकाणी थोडासा अपिश फटका बघायला मिळतोय कव्हर पॉईंटला आणि 2 धावेचा इशारा पंचांचा. अनिकेत आता स्ट्रायकिंग एंडला खातं उघडते 2 धावेने 2 चेंडूमध्ये. धावसंख्या दाफलकावर 3 धावा 42 लक्ष आहे 41 धावा आपण बघितलं की श्री साई स्ट्रायकर्सच्या संघाने केल्या. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी 59 धावसंख्येचा पाठलागण्यासाठी उतरले होते पण 58 धाव करू शकले. सामना बरोबरीच सुटला. 1-1 पॉईंट त्यांना भेटला. मी 13च्या सोबत वेदास्तू पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. अनिकेत समोर थोडासा व्ही शेपमध्ये अपिश फटका बघायला मिळतोय आणि पुन्हा चेंडू जातो बघतोय त्या ठिकाणी म्हणजे कव्हर पॉईंटला 2 धावेसाठी. बिग बॅश चिंचपोकळी मॅच नंबर 5 पाचवा सामना सुरू आहे पहिल्या दिवसातला. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये. लीगमध्ये एकूण 16 सामने एक एक्झिबिशन मॅच आणि टोटल 21 मॅचेसचं शेड्यूल आहे 2 दिवसामध्ये. त्यापैकी प्रयत्न असेल आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त मॅचेस कव्हर करायचा. त्यापैकी सामना क्रमांक 5वा सुरू आहे. आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो. त्यांचं मुलाचं सहकार्य स्पर्धेसाठी लाभलं आहे. त्यांनी मात्र खूप मुलाचं सहकार्य स्पर्धेसाठी केलं त्याबद्दल संतोषदा राऊत यांचा मी उल्लेख करेन. ओ आउटसाइड एज फ्लाय होते चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये अजिबात रेडी नव्हता अथर्व. फ्लाय झाला चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये. यांच्या शुभस्ते आम्ही आज उद्घाटन सोहळा पार पाडला ते संतोषदा राऊत. त्यानंतर शिवसेना शाखा क्रमांक 203 उपशाखा प्रमुख गिरीश परब साहेब या सर्वांचे आभारी ते व्यक्त करतो. वेदस्तू पुन्हा एकदा सज्ज पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो म्हणजे फलंदाज अनिकेत सरमळकर. फुल लेंथ ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड स्ट्रोक आणि बघायचं धावा किती मित्र या चेंडूवर फक्त एकच धाव. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या घरी धावसंख्या दाफलकावर 6 धावा 42चा पाठलाग सुरू आहे. बॅटिंग करताना शारदा 11 या संघाचा. वेल्सो से थँक्स टू केशरी मस्त गावरान प्रवीण विनया विजय राणे चिंतामणी नेटवर्क अक्षय गोठणकर प्रारंभ कलेक्शनचे प्रोप्रायटर वैभव पवार बाईक पॉईंटचे श्री राहुल नार्वेकर त्याचबरोबर श्री समर्थ ऑप्टिकल्सचे आमचे आधारस्तंभ सिद्धेश खानविलकर त्यानंतर स्वागत कॅटरसचे सुधीर भाऊ पवार त्यानंतर रायझिंग चॅम्पचे स्टॉकिट्स ऑफ टेनिस क्रिकेट बॅट चिंतामणी वडापाव श्री शंतनू हिल्लेकर मराठी उद्योजक नैवेद्य श्री कुमार नैवेद्य योगेश पाटील एई ॲटमॉइस इव्हेंट्सचे रिद्धेश गावडे आदित्य एंटरप्राइजेस त्रिमूर्ती डेकोरेटर्स लिव्हचे मेड फॉर लिव्हिंग कुमार अथर्व सावंत युवा मराठी उद्योजक यांच्याकडून मागाशी गोलंदाजी बघितली या स्पर्धेमध्ये. पुढे मॅचकडे बॉलिंग मार्कवर मोहिल चावडा. पहिल्या षटकात खूप चांगली धारदार बॅटिंग केली होती मोहिलने 3 चौकार मारले होते. तोच बॉलिंग मार्कवर मोहिल. ऑन साईडला खूप लॉफ्टेड स्ट्रोक स्लॉग हिट आणि 2 धावेचा हा फटका 2D शॉट. लक्ष्मीदीप आर्ट्सचे संदीप पिकाजी राऊत त्यानंतर बाबा कोलाचे श्री सुशांत सावंत आणि स्पोर्टिसॅकचे भगवान सावंत सर्वांचे आभार. पहिल्या चेंडू 2D मारलाय लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग यश रेवणकरने. नेक्स्ट बॉल टू यश धावसंख्या 8. स्लो रन चेंडू होता कधीमध्ये परिवर्तन डायव्हर्ट झाले चेंडू पण धावेचा प्रयत्न या ठिकाणी होता पण नकार दिला स्पष्टपणे यशने. नेक्स्ट मॅचचा टॉस अजून झालेला नाही आहे. चिंतामणी 11 आणि चिंचपोकळी चॅलेंजर्स. कॅप्टन टॉससाठी मुख्य व्यासपीठावर जायचंय. VIP डायजवर आपण जायचंय ताबडतोब. चिंतामणी 11 आणि चिंचपोकळी चॅलेंजर. ऑनसेला खूप चांगला फटका. चिंतामणी 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस ऑलरेडी झालाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय चिंतामणी या संघाने चिंचपोकळी चॅलेंजर्सच्या विरोधात. 2Dचा हे शॉट धावसंख्या दाफलकावर 10 42 धावेचं लक्ष अजूनही 32 धावा करायच्या आहेत.
सामना जिंकण्यासाठी बघायचं कुठला गोलंदाज येऊन या धावसंख्येला मात्र त्याचं संरक्षण करणार, कोण धावा इथे डिफेंड करणार ते महत्त्वाचं आहे. मोहिल पुढचा चेंडू घेऊन हो समोर मारलाय ऑन द राईज. धावा किती मिळतील बघूया या चेंडूवर. फटका खूप सुंदर डोळ्यांचं पारणं फेडणारा मारलाय आणि पंचांनी सांगितलंय हा 2 धावा. 2Dचा आहे शॉट, 2Dचा आहे फटका. 2 धावेचा इशारा पंचांनी केलाय. फटका चांगला होता. या ठिकाणी लक्ष वेधून घेतोय तो म्हणजेच दुष्यंत जाधव. आमचे जे लाईनमन आहे त्या लाईनमनशी कन्फर्म करतोय. त्यांचा इशारा येणं बाकी आहे कारण ते लाईनमन पंचांना खूप चांगलं गाईड करत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्यांचं डिसिजन खूप इम्पॉर्टंट आहे आणि पंचांमध्ये दिशेने ते पोहोचवतील. खेळाडू कोणीही ग्राउंडच्या बाहेर येऊ नका. डगआउटमधला खेळाडू बाहेर आला होता आणि पंचांनी इशारा केलाय 6 धावेंचा. षटकार कमिटी डिसिजन घेईल. खेळाडू कक्षातला कुठलाही खेळाडू ग्राउंडच्या बाहेर येणार नाही. खेळाडू कक्षातला कुठलाही खेळाडू बाहेर येता कामा नये. लक्षात ठेवा बॅटिंग टीम, ही सूचना तुमच्यासाठी आहे. मगाशी सोनने मात्र स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की कुठलाही खेळाडू हा डगआउटच्या बाहेर येता कामा नये. षटकार फटक्यामध्ये तेवढीच ताकद होती, उंची तेवढीच होती, टायमिंग खूप चांगलं झालं होतं आणि म्हणून सांगितलं की पंचांनी हा षटकार आहे. धावसंख्या 16. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन. त्या ठिकाणी फिल्डर आहे ते चेंडू कव्हर करेल. डॉट बॉल. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. गुडघा वाकून आणि फटका खूप पागला म्हणजे चांगला म्हणजे 2 धावेचा. यानंतर जर एकूण धावसंख्या बघते 18 धावा, 2 षटका धावसंख्या 18. एक सूचना आली आहे शार्दूल सावंत याच्यावर पारदर्शी आलाय. जर मैदानावर संतोष काडगे जर बॅटिंगला येतोय नेक्स्ट बॅट्समनमध्ये त्या ठिकाणी पारदर्शी आलाय. जर षटकार मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे शार्दूल सावंतकडून संतोषसाठी खास करून. पर्वणी आहे संतोषसाठी. धावसंख्या 18. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि सुरुवात चांगली मिळाली आहे. 9ची सरासरी मेंटेन केली आहे आणि मैदानावर बघतो की एकही विकेट न गमावता चांगली पार्टनरशिप सुरू आहे ती 2 फलंदाजांमध्ये यश आणि अनिकेतमध्ये. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये वेदस्तू राणे सज्ज होते गोलंदाजीला. विकेट्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. विकेट जर काढल्या तरच या धावसंख्येला तुम्ही तोड देऊ शकता. मागचा सामना त्यांचा ते पराभव झालेत. षटक क्रमांक 3 वेदस्तू राणे. चोवीस चेंडू 24 धावा. पहिला चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक आपण होतो त्या ठिकाणी थोडंसं स्टिअर करून करायचा खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज गेटली चेंडू केला तो घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धावे जाडी. वेदस्तूमध्ये आपण बघतो वेदस्तूकडे अप्रतिम असा अटॅक आहे, अचूक टप्पा आहे त्याच्याकडे आणि त्या मुवमेंटला विकेट्स काढणं आपल्या संघासाठी तेवढंच इम्पॉर्टंट राहणार आहे. एकाला बघतो की या संघाचा आयकॉन अनिकेत सळमळकर तो 6 चेंडू 6 खेळतोय. यश खेळतोय 6 चेंडू 13 त्यामुळे दोघांनी चांगली लढत दिली आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. चांगला किल्ला लढवलाय आणि 2 पॉईंटसाठी मध्ये ते झगडत आहेत ग्राउंडवर. वेदस्तू अगेन अनिकेत समोर. फील्डमध्ये काही चेंजेस. बिग बॅश चेंज मोकळी. 12th एडिशन 12वं पर्व आहे स्पर्धेचं. पहिला दिवस मॅच क्रमांक 5 सुरू आहे ग्राउंडवर. थोडासा विषयमध्ये फटका चेंडू हवेमध्ये थोडासा होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता पण पंच सांगतात की हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय.
प्रभाग क्रमांक 207 मनसे शाखाध्यक्ष अक्षय यशवंत परब यांचा सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. शिवसेना आमदार अजय चौधरी साहेब यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करत आहोत. प्रोप्रायटर एकता कॅटरर्सचे हेमंत फराटे, त्यानंतर समाजसेवक संजय नाना आंबोले, या सर्वांचे मनपूर्वक आभार. पुढील चेंडू. ओ गुड बॉलिंग, प्रचंड वेग, अचूक टप्पा, बॅट्समनला तो बाहेर इन्व्हाइट करतोय आणि निर्धाव होतोय चेंडू थेट विकेट किपर मोहिलच्या हातामध्ये. त्यानंतर शिवसेना उपशाखा प्रमुख शाखा क्रमांक 204 राजन कोतावडेकर, समाजसेवक राजेंद्र लांजवळ, लक्ष्मी डेकोरेटरचे सुनील साळके, आधारस्तंभ या स्पर्धेमध्ये ज्यांनी भूमिका बजावली स्वप्नील जगताप, या सर्वांचे मनपूर्वक आभार. आता ट्रॅक चेंज केलाय, वेदस्तूने राऊंड विकेट अटॅक करेल. कोलोटापाचा चेंडू तर खोदून काढला, अक्षरशः ब्लॉक होलचा मारा. यॉर्क लाईनचा चेंडू स्टिअर केला फक्त पॉइंटला आणि चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर अश्विन भाऊ नाईक समाजसेवक यांचे आभार इथे व्यक्त करतो. उपाध्यक्ष अखिल भारतीय माथाडी कामगार संघ, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय मजदूर संघ सहकार्य विजयबुवा कुलकर्णी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. धावसंख्या 21 धावा. आता 20 चेंडूत 21 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा ट्रॅक चेंज केलाय, प्रयत्न करतोय सातत्याने ट्रॅक चेंज करत असताना वेदस्तू राणे. ब्लॉक होलमध्ये गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, वॅकंट एरिया होता, क्षेत्रक्षक दूरवर नाही येईल, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट झाली या चेंडूवर. धावसंख्या 22. 22 धावा, अजूनही 20 धावांची आवश्यकता, कारण 42चं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग इथे करत असताना कुठल्या प्रकारचं प्रेशर घेत नाही दोन्ही फलंदाज, सहजगत्या बॅटिंग इथे करतायत. संतपणे धावफलक पुढे पुढे जातोय. आतापर्यंत आपण बघतो या इनिंगमध्ये चेंडू झाले ते एकूण 17 आणि धावा अंकित झाल्या त्या 22. आता चेंडू शिल्लक आहे ते 19 आणि करायचे ते 20. 19 चेंडू 20 धावा. श्री साई स्ट्रायकर्सचे संघ मालक आहे ते प्रयाग जंगम यांनी यांच्या मालकीचा संघ त्यांनी प्रस्तुत केलेला संघ या बिग बॅश चिंचपोळी स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर शारदा 11चे अमुक पंडित हे संघ मालक आहेत. बॅक टू द बॉलर ऑन द राईज, इथे मध्ये झेल ड्रॉप, स्ट्रेच करत स्वतःला, चेंडू सुटला हातातून आणि चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये हाताला ब्रश होऊन निघून जातोय. पंचांचा इशारा 1 धावेचा, फक्त 1च धाव मिळेल चेंडूवर. आता 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. फिल्डिंग टीम मध्ये तीच चर्चा सुरू आहे की कुठला गोलंदाज इथे मात्र धावसंख्येला नमवेल, कुठला गोलंदाज धावसंख्येला अंकुश लावेल, कुठला गोलंदाज येऊन इथे मात्र विकेट काढला. आतापर्यंत एकही विकेट तिन्ही षटकांमध्ये आली नाहीये. 2 षटकं पूर्ण केली ती वेदस्तूने, 1 षटक टाकलं मोहिलने, पण या तिन्ही षटकांमध्ये एकही विकेट आलेली नाहीये. बॉलिंग मार्कवर रोहन कदम. मागच्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर गोलंदाजी केली नव्हती, थोडंसं इंजर्ड आहे, पण बॅटिंगमध्ये ती अचूकता बघायला मिळाली, भेदकता बघायला मिळाली, कॉन्फिडन्स बघायला मिळाला. चांगली बॅटिंग केली. जेव्हा संघाला गरज होती अशा मुवमेंटला एक चौकार मारला त्याने आणि बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. पंचांचा इशारा येतोय, बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय बॅटिंग टीम. 18 चेंडू आणि 19ची गरज आहे. 18 बॉल अँड 19 टू विन. लो स्कोरिंग जरी मॅच असेल, आपण बघतो की त्या मोमेंटला सामना शेवट षटकापर्यंत जाईल हा प्रयत्न सुरू आहे. ऑन साइड पुलचा फटका त्या ठिकाणी क्षेत्रक्षक होता, मिस फील्ड. हातातला चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी मिस होतोय आणि त्या ठिकाणी बघतो फलंदाज एकदा वेगाने कंप्लीट करतोय अनिकेत सरळमळकर. पंच कन्फर्म करतात, पंचा इशारा येतो म्हणजेच घोषांकी क्षेत्रात चेंडू जातोय निघून, डिक्लेअर झोन. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली नव्हती, या षटकात बघायचं आहे की विकेट्स काढेल का रोहन कदम. आता चेंडू शिल्लक आहे 17 आणि करायचे ते 18 धावा. रोहन कदम ट्रॅक चेंज करतो, राऊंड विकेट अटॅक करेल. समोर अनिकेत, फुल्लर लेन, समोर ऑफर केला फटका आणि चेंडू वगैरे त्या ठिकाणी कुठे जाऊन लँड होतोय. पंचांचा इशारा काय आहे चेंडूवर, 1च धाव.
एक धावमध्ये या चेंडूवर धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली संघाची. 25 धावा धावफलकावर. 25 ऑन स्कोर कार्ड. नवीन बदल नवीन संकल्पना प्रत्येक वर्षी आपण बघतो या स्पर्धेमध्ये. जसं आपण उल्लेख केला की सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणाचा जो बोर्ड आहे त्या ठिकाणी पहिले कॉमेंट्री बॉक्स असायचा. डाव्या बाजूला VIP गाईज असायचं. आणि मात्र पूर्णपणे जागा चेंज केली. कॉमेंट्री बॉक्स चेंज केलाय. समोर रेलिंग लावली आहे. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडूची लाईन परफेक्ट आहे. बॅट्समनला इन्व्हाइट करतोय बाहेर. चेंडू अँगल म्हणून बाहेर निघतोय. गुड बॉलिंग. पंचवीस धावा धावफलकर. 17 चेंडू आणि 15 चेंडू आणि 17ची गरज आहे. व्ही शेप मध्ये ऑन द राईज. बाउन्स होणाऱ्या चेंडूला मात्र खूप चांगलं व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करतायत. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय आणि पंचांचा येतो तो 2 धावेचा इशारा. 27. विकेट्स हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट राहिला आहे मॅच मध्ये. विकेट्स आलेले नाही आहेत या इनिंग मध्ये. 14 बॉल अँड 15 टू विन. फुल टॉस आहे. मिस टाइम फटका. पण घोषांकी क्षेत्रामध्ये पुन्हा 2 धावा. 2 धावे दिल्या चेंडूवर. आता मॅच आली रन बॉल इक्वेशन. 13 बॉल आणि 13ची गरज. 13 चेंडू 13 धावा. 13 बॉल अँड 13 टू विन. पहिल्या मॅचमध्ये अकाउंट ओपन करू शकले नाही. खूप मोठ्या फरकाने सामना पराभूत झाले होते. पण या मॅचमध्ये एक चंग मानून आलेत. एक निश्चय करून आलेत की सामना काय करून जिंकायचा आहे. आणि त्या उद्देशाने बॅटिंग सुरू आहे ती शारदा 11 संघाची. पहिल्या मॅचमधला ट्विस्ट आपण बघितला की मोहिल बाजन त्यानंतर आपण विकेट हॅट्रिक बघितली ती भूषण पांचाळची. पुन्हा एकदा कव्हर्समध्ये हा फटका आणि पुन्हा एकदा 2 धावा. त्यामुळे तो फॅक्टर जो होता ना राजेश पहिल्या इनिंगमध्ये मोहिल चावडेची विकेट त्याच्या पाठोपाठ वेदुसूची विकेट अजून एक विकेट आणि 3 विकेट्स गमावल्यामुळे त्या 3 विकेट्समुळे आपण बघतो की धावांवर त्याचा फरक पडला. धावा खूप कमी बघायला मिळाल्या आणि श्री साई स्ट्रायकरच्या धावा झालेल्या नाहीत. फक्त 41 धावा संघ करू शकला पहिल्या इनिंगमध्ये आणि 42चं लक्ष इथे सहजगत्या तो पार करेल. 42 इज द टार्गेट. नाउ द 12 बॉल अँड 11 टू विन. 12 चेंडू तर करायचे ते 11 धावा. बॉलिंग मार्कवर अर्पित येतोय. षटक क्रमांक आता 5वा घेऊन. 12 चेंडू शिल्लक आहे. 11ची गरज आहे 12 चेंडूमध्ये. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला यश रेवणकर. अर्पित कणगुटकर. वे प्रचंड बॅक टू द बॉल. कॅच. रिटर्न कॅच बघा काय प्रतिम झेल टिपलाय. एक्सलेंट कॅच. चेंडू अशा प्रकारे त्याने टाकला. सरप्राईज केलं बॅट्समनला. टप्पा पडण्याचा चेंडू स्लो झाला. खेळायचा होता फटका कुठे डबल माइंड झाला बॅट्समन आणि थेट खेळलाय तो बॉलरच्या हातामध्ये. आणि अर्पितने पहिल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलंय. पहिला ब्रेक थ्रू अर्पित कणगुटकर.
आणि 2 धावेचा इशारा पंचांचा. टू डी शॉट. स्कोर मोज ऑन 34. 9 बॉल अँड 8 रन्स टू विन. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अर्पितचा पुढचा चेंडू. ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, समोर खेळायचा प्रयत्न होता. टप्पावल्याचा चेंडू ज्याप्रमाणे बाउन्स झाला, थोडासा मागे हटला, जागा आणि नंतर हा फटका ऑफर केलाय 2D साठी. पुन्हा 2 धावा. चेंडूला उंची दिली होती, बाउन्स करत आहे चेंडूला, पण फटक्यात सुद्धा उंची खूप चांगली बघायला मिळते. आता 6 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. एक असा कॉन्फिडन्स गोलंदाज पाहिजे, तो स्टंप टू स्टंप अटॅक करेल. इथे गोलंदाज भरपूर मुभा देतो फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा काढण्यासाठी. ओमकार नाटे ऑन स्ट्राईक. तिथे झेल होता. झेल त्या ठिकाणी होता नक्कीच मोहितसाठी, पण थोडासा अवघडच होता. चांगला प्रयत्न केला मोहितने. आता चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि करायचे 6 धावा. 7 बॉल अँड 6 टू विन. अर्पित कणगुटकर. चेंडू उंच तर गेलाय, बघायचं किती लांब जातोय चेंडू. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल, पण धावा किती मिळतील हे बघायला लागेल. पंचांनी कन्फर्म केलं, पंचांनी सांगितलं की 2 धावा या चेंडूवर आणि सामना गेला तर शेवट षटकामध्ये. इथून सामना वाचवणं तेवढं इझी नाही आहे. इथून सामना वाचणं म्हणजेच मातीतनं तेल काढावं लागेल तुम्हाला. 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा. सामना आपण बघितला पहिल्या मॅचमध्ये श्रीसाई स्ट्रायकर्सने धावसंख्येचा पाठलाग करत असताना सामना बरोबरी सोडवला होता. 1 गुणांची कमाई त्यांनी केली होती मॅचमध्ये. सहा चेंडू 4 धावा. कुठला गोलंदाज आहे बॉलिंग मार्कवर? लेफ्ट आर्म बॉलर सन्माननीय ललित राणे यांचे इथे आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे ललित राणे साहेब. कोण आहे बॉलर? मनीष केश कदम बॉलिंग मार्कवर. फुल टॉस टाकला. पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय आणि हा 2 धावेचा फटका. 2D शॉट. ललित राणे साहेबांचं मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत या बिग बॅश चिंचपोळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. आता फक्त 2 धाब्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा फुल टॉस टाकलाय. दोन्ही फुल टॉस चेंडू आणि आता मात्र मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय. शारदा 11 संघाने पॉईंट टेबलवर 2 गुणांची कमाई केली आहे. 2 पॉईंट खातं उघडलंय आणि सामना इथे जिंकलाय तो शारदा 11 या संघाने.